असतं आणि मग आयपी असतं. आता आपण एक काम करू, क्लायंट एखादा बंद का बघू आता, नका बघूच नका, डायरेक्ट रिस्टार्ट करा DNS सर्व्हरला. एक रिस्टार्ट लागणार त्याला, कारण की आपण ते कसं आहे तिथे अजूनही थ्रेड्स त्याच्यामध्ये आहेत नाही. एक रिस्टार्ट केल्यानंतर बरोबर सगळं ठीक होईल. चालू झालं बरं का. आता DNS चालू करू आपण, बघूया. म्हणजे DNSमध्ये काय राहतं, काही समजा जे डिफॉल्ट याचे फॉरेस्टचे झोनचे फोल्डर बनतात ना, ते बनेल, ते आपण डिलीट नव्हतं केलं की वरचं झोनचं फोल्डर फॉरेस्टचं, ते जर आलं तर वापस येऊन दिला आता ते ऑटोमॅटिक येतात वापस. हे बघा नाही आलं अजून वापस, पण समजा ठीक आहे आता व्यवस्थितपणे चल. काहीतरी लक्ष झालं DNS अनरिस्पॉन्सिव्ह झालं. इन्क्रीमेंट करू याला, अप्लाय ते बरोबर आहे. टायमिंग लागेल आहे का? आणि काही नाही, लोकांना बनवतो ओके. आता कॉन्टॅक्ट करेल. बाइंड नाही झाला सर. आता पण तो तसाच आहे की तो बघावा लागेल आपल्याला. अरे यार हे ना, हां आलं व्यवस्थित आलं आता. राईट. हे वरचे फोल्डर येणं गरजेचं होतं, आणि ते फोल्डर येत नव्हते ऑटोमॅटिक, ते ऑटोमॅटिकच येतात. आता हे फॉरेस्ट झोन नाही आलं तरी चालेल. आता बघा व्यवस्थित चाललं DNS, कारण की ते जे आपण निवडले ना ते येणं गरजेचंच असतं, त्याच्याशिवाय कामच चालत नाही. चाल, हे झालं बरोबर. आता काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा कसं पटकन उघडतं आहे का. हां, आता आपण क्लायंट बनवणार आहे. तुम्ही बघितलं असेल व्यवस्थितपणे DNSमध्ये रेकॉर्ड किती आहे आता फक्त होस्ट रेकॉर्डमध्ये 101 आणि 233, बरोबर आहे. बाकी कोणता रेकॉर्ड आहे का? नाही. आता क्लायंट एका तर आपण क्लायंट बनवू. चेंज डोमेन, या डोमेनमध्ये त्याला ॲडमिन्स आहे की नाही. पहिले होत नव्हतं ना काय हो, ट्रबल शूटिंग करायला जिथे तिथे सगळं पॉसिबल आहे. वडक्कम टू ओके सर. आपल्याबरोबर त्याचा रेकॉर्ड आला असेल बघा. DC 101 आहे बघा इथं, बघा तुम्ही रिफ्रेश करा फक्त त्याला, बघा लगेच रेकॉर्ड आला असेल याच्यामध्ये लगेच. आहे का? आलं क्लायंट करतात. म्हणजे रेकॉर्ड बनवण्याची एक पद्धती, जर तुम्ही डोमेनचा क्लायंट बनवला तर त्याचा रेकॉर्ड ऑटोमॅटिक याच्यामध्ये येतो, बरोबर आहे की नाही. टाईम आला सर. आता हे तर झालं करेक्ट. नेक्स्ट, आता समजा तुमच्याकडे हे सिस्टीम आहे, त्या डोमेनचं क्लायंट पण नाही, म्हणजे याचं होस्ट रेकॉर्ड आणि PTR रेकॉर्ड त्याच्यामध्ये कसं येणार. मग याला तुम्ही फक्त काय करू शकता माहिती आहे का, म्हणजे याला हे बघा, आता काय करू, त्याच्या TCP IPच्या प्रॉपर्टीजमध्ये जा. मी याला डोमेनचं क्लायंट सुद्धा बनवते, तरी पण याचा रेकॉर्ड DNSच्या डेटाबेसमध्ये आणतो बघा. त्यासाठी काय करावं लागेल मला, चेंज अडॅप्टर सेटिंग्स. मग मी काय करतो, फक्त याला TCP IPच्या प्रॉपर्टीजमध्ये फक्त याचं कनेक्शन सफिक्स म्हणजे DNS IP देतो आणि कनेक्शन सफिक्स डिफाईन करतो, बस दुसरं काहीच नाही. चला DNS IP देतो 192.168.1.101 राईट, आणि सफिक्स देतो. तुम्हाला माहिती आहे क्लायंट बनवताना सफिक्स द्यावाच लागतो आपल्याला, बरोबर आहे की नाही. आणि क्लायंट सफिक्स आहे DNSचा admins.com. ओके झालं. हे झाल्यानंतर बस एक कमांड द्यायची आपल्याला. हे बघा आता 101 जे आहे ना, 101 मध्ये त्याचं रेकॉर्ड जे आहे ना तुम्हाला इथे दिसायला नाही पाहिजे एवढं.
दिसतंय का? नाही. मग त्याचे रेकॉर्ड कधी येईल तिथं? या क्लायंट 32ला काय करावं लागेल? इथं कमांड प्रॉम्प्टला जावं लागेल. इथे कमांड जावं लागेल IP config स्पेस /REGISTER रजिस्टर्ड म्हणजे याला याचं रेकॉर्ड रजिस्टर करावं लागेल तिथे. हा DC-101 आता याला रिफ्रेश करा. हे बघा लगे आलं रेकॉर्ड. आलं का? बरोबर आहे असंच ते. हां बघा जे रेकॉर्ड ऑटोमॅटिक आले ना त्याच्यासमोर बघा त्याचे हे दिलेले टाईम स्टॅम्प दिलेले बरोबर आहे की नाही. आणि हे बाकी स्टॅटिक आहे बरोबर आहे. आता महत्त्वाचं याच्यामध्ये सुद्धा त्याचे रेकॉर्ड आले असेल बघा. आले का 32 आणि 71 रिव्हर्समध्ये पण आले. चला आता आपण नेक्स्ट बघूया हाऊ टू क्रिएट अन एलियस रेकॉर्ड. एलियस रेकॉर्ड कसं बनवतो. आता मी इथं आलो. हा माझा DC-101 हां मला असं वाटतं पण DC-101ला आता बघा मी जर समजा इथे गेलो क्लायंट 71 वरती हां इथे एखाद्या युजरनं लॉग इन केलं डोमेनच्या एखाद्या युजर सांगा वरती बाटू हां डाकू बाटू टाकू. हा चालू झालं युजर बरोबर. मग हा काय करतो तुमच्या सर्व्हरला कसं ॲक्सेस करतो $/DC-101 डायरेक्ट ओपन होतं कारण की हा युजर तो युजर नेम पासवर्ड टाकूनच लॉग इन झालेला आहे. पण हाच जरी तरांमध्ये गेला आणि म्हणला www असं काही आहे का? नाही कानपट्टीने मार्ग राहील का? कानपट्टी दिलंच ना नाही ॲक्सेस होणं शक्यच नाही. तुम्हाला काय वाटतं तुमच्या त्या सर्व्हरला काहीतरी असं ॲलियस पाहिजे मग त्याला आपण ॲलियस देऊ. तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता असं काही नाही. कॅनोनिकल नाही म्हणजे बघा मी इथं काय करतो फॉरवर्ड लुकअप झोनमध्ये admin.com झोनमध्ये राईट क्लिक करून एक नवीन ॲलियस करतो सिनेम रेकॉर्ड. नवीन सिनेम रेकॉर्ड बनवतो. काही बनवा मी www बघा म्हणजे www.admin.com म्हणजे ॲक्च्युली ओरिजिनल सर्व्हरचं नाव काय? ओरिजिनल सर्व्हरचं नाव आहे DC-101 म्हणजे DC-101.admin.com हा www.admin.com ह्या नावानेही ओळखला जाईल असा अर्थ बघा. ओके झालं एक ॲलियस रेकॉर्ड बनवलं. मग आपण काहीच नाही केलं फक्त ॲलियस रेकॉर्ड बनवला आणि हा जसं युजर इथं आला क्लायंट 71 वरती हा लॉग इन आहे बरोबर आहे की नाही. हा इथं www टाईप करतो. काय होतं आहे एक तर रिस्टार्ट करावं लागेल आपल्याला किंवा एक दुसरा एक पद्धत त्याला www.admin.com ह्या नावाने ॲक्सेस करा. मग तो पक्का ॲक्सेस आहे का? झालं की नाही? तुम्हाला काय वाटतं बा डायरेक्ट www नावाने ॲक्सेस व्हायला पाहिजे त्यांना बरोबर आहे की नाही. म्हणजे ते कसं DC-101 तुम्हाला DC-101.admin.com टाकावं लागलं का? नाही तसं वा असं फक्त www त्याला एक आहे ना याला रिस्टार्ट करावं लागेल. हो ना डब झालं का डब नेक्स्ट बरोबर आहे की डायरेक्ट डब झालं. ओके मी म्हणलं तुम्हाला ते दोन आपल्याकडे आहे की नाही. DC-102ला आपण सेकंडरी DNS सर्व्हर बनवणार आहे. सेकंडरी DNS सर्व्हर कसं बनायचं हे बघा. DNS सर्व्हर तर टाकला आहे आपण बरोबर आहे. मग आता टूल्समध्ये जा आणि DNS रोल करून हे बघा हे डोमेनचा क्लायंट नाही बरं काही मेंबर सर्व्हर नाही. हा स्टँड अलोन सर्व्हर आहे याचा आणि डोमेनचा संबंध सुद्धा नाही तरी सुद्धा इथं सेकंडरी DNS सर्व्हर बनवतो DC-102 फॉरवर्ड लुकअप झोन. तुम्ही बघा मी जर इथे जरा समजा झोन बनायला जर गेलो फॉरवर्ड लुकअप झोनमध्ये आणि मी जर याला जर म्हणलं ना प्रायमरी झोन तर बघा खाली ऑप्शन काय बघा का बरं हां प्रायमरी झोन दोन टाईपचे राहतात स्टँडर्ड प्रायमरी झोन आणि ॲक्टिव्ह डायरेक्टरी इंटिग्रेटेड प्रायमरी झोन. मग हा स्टँडर्डच बनतो इथं ॲक्टिव्ह डायरेक्टरीचं सिलेक्शन करायचं ऑप्शनच नाही येते का? कारण की हा स्टँड अलोन सर्व्हर आहे की नाही. हा डोमेनमध्ये नाही आहे मग हा डोमेनचा हिस्साच नाही त्याच्याकडे कसं काय ॲक्टिव्ह डायरेक्टरी इंटिग्रेटेड झोन बनेल. हां तर आपल्याला त्याची काही घेणं आपल्याला कोणता म्हणायचं आहे सेकंडरी झोन जर बनवायचं तर त्याला स्टोअर झोनची काही घेणं नाही. सेकंडरी असतो तो ॲक्टिव्ह डायरेक्टरीमध्ये स्टोअर होत नाही. नेक्स्ट
मग झोनचा काय नाव द्यायचं? तेच नाव द्यायचं जे आपल्या पॅरेंटचं झोनचं नाव आहे की नाही? मग तर म्हणतो मास्टर DNS सर्व्हरचा IP ॲड्रेस द्या. मास्टर म्हणजे कोण? आपला प्रायमरी म्हणजे 101 बरोबर. 101 नाही 192.168.1 एंटर कर. ते म्हणतो हां बरोबर 101 बरोबर. आज ह्योच बघा हा झोन बनला. बघितला का तुम्ही जसं इथं या झोनवरती क्लिक केलं admin.com, तसं इथं झोन केलं तर क्लिक केलं तर प्रायमरी DNS जो आहे तुमचा प्रायमरी झोन जो admin.com त्याचे सगळेचे सगळे रेकॉर्ड तुम्हाला इथे दिसणार नाही. ठीक आहे ना? बरोबर आहे. इथे रेकॉर्ड दिसणार नाही म्हणजे मास राष्ट्र परवा तुम्ही मला सांगा, मी नाही का याहूच्या गुगलच्या प्रायमरी DNSचा मला पेपर आणि हा जो झोन आहे का या झोनच्या प्रॉपर्टीजमध्ये जा आणि तो झोन ट्रान्सफर नावाची टॅब असते बघा आहे का? आणि या झोन ट्रान्सफर टॅबमध्ये अलाव झोन ट्रान्सफर करायचं. अलाव झोन ट्रान्सफर टू द फॉलोइंग DNS सर्व्हर. पुढे ट्रान्सफर करायचं फॉलोइंग DNS सर्व्हर, एडिट द लिस्ट आणि इथं तुमच्या DNS सर्व्हर जो 102चा IP ॲड्रेस आहे 192.168.1.1. ते म्हणतं मी नेम रिझॉल्व नाही करू शकलो. नको करू, काही करायचं. ठीक आहे, खाली नोटिफाय करा. इथं रिझॉल्व करता बघा ते नाव बरोबर. इथेचं नोटिफाय करताना 190 इथं बरोबर रिझॉल्व करेल पाहिजे. PC 102 राईट. ओके अप्लाय बघा. आणि आता यायलाच पाहिजे. तुम्ही आले का DC 102 वर बघा. इथं आले केलं ते रेकॉर्ड आले आले रिफ्रेश करा. काय नाही करा, राईट क्लिक करून रिफ्रेश करा. सेकंडरी झोन टाइम झाला. खूप 8 तास लेट झाला आपण. टाक्या झाल्या आपल्या पाणी पडलं रे. सर गेट टू राईट केवढा दिला? तुझं चांगलं रोल रे. उद्या ती जर हजर पडली तू म्हणशील ट्रान्सफर बदनाम करता झोन ट्रान्सफर अलाव IP ॲड्रेस हो. किरण चंद्र तुम्ही करून मारते ना संध्याकाळी जेवण करायला बोलले. जेवण करायला बोलले संध्याकाळी. त्याचेच खायचे पण अरे पो दादा ते प्लानसाठी संपला. तुमचं काय तुम्हाला काय चालू चालणार तुमच्यासाठी. अरे तर लोड घेऊन त्या राईट क्लिक ट्रान्सफर फॉर्म मास्टर रिफ्यूज मी गावा. नेटवर्क मध्ये ते राहिले तिथे IP ॲड्रेस पूर्ण देईल. ती तसंच राहतं. हां तसंच राहतं. पूर्ण नाही देत. नाही तिथे एकच येतं ना, एकपर्यंत येऊन थांबून आलं नाही आलं.